हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टोरीसोबत. आजची स्टोरी आहे एकदम हृदयस्पर्शी कथा. स्टोरीचं नाव आहे दागिन्याचा मान. प्रत्येक घराघरामध्ये दागिन्यांविषयी थोडीशी तरी कुजबूज होत असते. अशाच या स्टोरीमध्ये आज बघणार आहोत आपण सासूबाईच्या दागिन्यांवरून दोन जावाजावांमध्ये मतभेद. चला तर आपण सुरुवात करूया स्टोरीला. दागिन्याचा मान. प्रमोदला त्याच्या धाकट्या भावाचा फोन येतो. आईची तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टर म्हणाले 1-2 दिवस काढले तरी खूप आहे, तेव्हा जमेल तितक्या लवकर येण्याचा प्रयत्न कर. हो, मी टूरवर आहे, तिथूनच उद्या संध्याकाळपर्यंत पोचतो. प्रमोदने घरी बायकोला फोन लावला. हॅलो शुभा, राजूचा फोन होता. हो, इथे पण आला आहे. मी इथूनच डायरेक्ट जायचं म्हणतोय, प्रमोद म्हणाला. तुला तर असे कर, तू वारापर्यंत तरी पोच. अरे नाही, शुभांगी बोलली मी निघते आहे इथून. मुलींना त्यांच्या मावशीकडे पाठवते आहे. प्रमोदला आश्चर्य वाटले, पण मनातून बरेही, कारण शेवटी आईची भेट घ्यायची इच्छा शुभाने दाखवली म्हणजे नंतर त्याला ह्या कारणावरून ऐकायला नाही लागणार. शुभांगी दुपारीच गावाला पोचले. सासूबाईची तब्येत खरंच खालावली होती. अन्न पाणी जात नव्हते. गावात प्रमोदचा धाकटा भाऊ राजू, त्याची बायको राधा व आई बाबा असे राहत होते. बाबा 2 वर्षापूर्वीच गेले. प्रमोद व त्याची फॅमिली जवळच्या शहरात म्हणजे औरंगाबादला होते. सुरुवातीला प्रमोदची ही गावातच नोकरी होती, पण मग त्यांनी खटपट करून शहरात बदली करवली. शुभांगी, त्याची बायको व मुलं असे तिथे राहत होते. प्रमोद दुसरे दिवशी संध्याकाळी पोचले. गेल्या गेल्या आईच्या खोलीकडे धावले. कितीतरी दिवसांनी आईला आपण पाहत आहोत याची त्यांना जाणीव झाली. आईचा हात हातात घेत त्यांनी आवाज दिला, आई. आई, मी प्रमोद. आईने महत् प्रयासाने डोळे उघडून पाहिले. डोळ्यात मुलाला पाहिल्याचा आनंद दिसत होता. तू आणि सुनबाई आला? तुम्हाला पाहिलं, आता माझी काही इच्छा उरली नाही. आई, असे बोलू नको. तू नक्कीच बरी होशील. नाही रे, तुला पाहायसाठीच माझा जीव अडकला होता. तुला पाहिलं आता काहीही नकोय. एक काम कर, राजू, राधा आणि मुलं, शुभांगी सर्वांना बोलव. सर्वजण घाबरून खोलीत जमा झाले. आई म्हणाली, तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहा, प्रेमाने एकमेकांना सांभाळून राहा. असे म्हणत आईने शेवटचा श्वास घेतला. दिवस वार झाले तसे प्रमोद औरंगाबादला परत यायला निघाले. दादा, मधून मधून येत जा, राजूने नमस्कार करून म्हटले. शुभांगी अगोदरच निघून आली होती. मुलींना इतके दिवस बहिणीकडे एकटं सोडून नाही राहू शकत हे कारण पुढे करून प्रमोदला पटलं नव्हतं, पण वाद नको म्हणून ते व घरातले कोणीच काही बोलले नाही. प्रमोद परत आले. त्यांना शुभांगीचा मूड उखळलेला दिसत होता. त्यांनी सहज म्हटले, मुलींना गावात आणलं असतं तर आईलाही त्यांना शेवटचं पाहता आले असते. बोलवून घ्यायला हवे होते. हो आई, आम्हाला पण आजीला भेटायचं होतं. तुलाही 13व्याला थांबायला हवे होते. तेवढेच बोलायचं अवकाश की बॉम्ब फुटल्याप्रमाणे शुभांगीची बडबड सुरू झाली. का थांबायला हवे होते? माझा काय मान? म्हणायला मी मोठी सून आहे, पण वागताना कुठे वागणूक मिळाली?
सगळं कौतुक राजू आणि त्याच्या बायको राधाचं. म्हणजे काय? अगं प्रसंग काय होता आणि कौतुक करायची ती वेळ होती का? ते तिथेच राहणारे आहे म्हणून काय झालं? आपण नोकरीपायी राहत आहोत शहरात, तरीही फोन आल्या आल्या धावत गेलो ना. तरी सासूबाईंनी मोठीचा मान दिला का? नाही ना. त्यांनी हातातले तोडे काढून दिलेत राधाला माझ्यासमोर. कोणते तोडे? त्यांचा काय संबंध आहे? नाही कसा? तुम्हा पुरुषांना काही कळत नाही. तो पूर्वापार पिढी दर पिढी चालणारा दागिना होता आणि त्याच्यावर घरातल्या मोठ्या सुनेचा हक्क असतो. आईंना त्यांच्या सासूने दिला होता मोठी सून म्हणून. या हक्काने मला नको होता का द्यायला? पण नाही. माझ्यासमोर त्यांनी राधाच्या हातात घातले आणि राधा तीही काही बोलली नाही. म्हणूनच मला जावेसे वाटत नाही तिथे. तुला काहीतरी दिलंच असेल ना? प्रमोदने विचारलं. आणि लग्नातही दिले ना दागिने? दिलं, हो दिलं. ही मोहनमाळ दिली त्यांनी हलकीशी, पण मानाचा दागिना न देऊन माझा हक्क डावलला. मला खूप खूप अपमानास्पद वाटलं, म्हणूनच मी निघून आले. अच्छा, हे कारण होय. तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? वाटतं ना, खूप वर्षापासून वाटतंय. पण तुला बोलून काय फायदा? काय वाटतं? एक सांगू? तू तो मान म्हणजेच मानाचा दागिना ज्याला म्हणते, त्यासाठी तू काय केलं? म्हणजे काय? तुम्ही मोठे ना भावांमध्ये, या नात्याने मी मोठी सूनच नाही का? मग हा मान नाही का हो? मोठेपणाचा मान मिळवण्यासाठी तू काय केले त्यांच्यासाठी? हे बघ शुभा, मोठेपण फक्त वयाने मिळत नसते. आठव जरा, आपलं लग्न झालं तेव्हा मी गावातच नोकरीला होतो. पण तुला तिथे राहायचे नव्हते. स्वतंत्र संसार हवा होता म्हणून तू किती मागे लागली होती. शेवटी मी बदली करून घेतली. हो, पण त्याने काय फरक पडला? त्यानंतर आणि आधी तुला कुठले देवधर्म कुळाचार पटत नव्हते. आईच्या प्रत्येक गोष्टीला तुझा विरोध. नेहमी नेहमी म्हणायची मला नाही जमत. मग मला सवय नव्हती हो. पण आई कुठे तुला एकटी कर म्हणत होती. ती स्वतः करत असे. तू फक्त थोडी मदत केली असती आनंदाने तर. मला नाही आवडत ते दिवस रात्र देवदेव करणं आणि दरवेळी गावाला जायचं म्हणजे किती खर्च. ते माझेही आई बाबा होते या नात्याने मलाही काही आर्थिक मदत करायला हवी होती, पण तू नेहमी मोडता घातला. मोठा मुलगा या नात्याने माझेही काही कर्तव्य होते. पण जाऊ दे, आता बोलून काय फायदा? त्यांना काही गरज नव्हती. राधाही नोकरी करत होती. एक वर्षी जेव्हा राजूचे लग्न झाले, आई बाबा दोघे इथं आले होते. मी खूप आग्रह केला म्हणून मग राहिले की 15 दिवस. त्यावेळी तुझे वागणे कसे होते ते आठव. तुम्ही मलाच बोला, शुभांगी चिडून बोलली. आई खरं तर देव घेऊनच येणार होती माझ्या स्वाधीन करायला, पण तुझे वागणे पाहून फार दिवस न राहता दोघे परत गेले. असं काही मी वागले नाही. त्यानंतर राजूचे लग्न झाले. राधाही तुझ्याच पिढीतली नोकरी करत होती, पण तरीही आपल्याकडील पद्धत म्हणून तिला जसे जमत गेले तसे निभावले. आई बाबांचा मान राखला आणि शेवटपर्यंत सेवा केली. कधी एका पैशाची मागणी न करता. तुला आठवतं, बाबांचं ऑपरेशन होणार होतं. पैशांची गरज होती, पण तरीही तू मदत करायला तयार नव्हती. अहो, पण तेव्हा माझ्या भावाचं लग्न होते. मग त्याकरता आपल्याला पैसे हवे होते. त्यावेळी राधाने कर्ज काढून सोय केली. आई बाबांना प्रत्येक वाईट चांगल्या प्रसंगी त्या दोघांनी साथ दिली. मग हा मानाचा दागिन्याची तीच खरी हक्कदार होती. तिला तो मिळाला. आता तरी मान्य कर शुभा, दागिने म्हणजे एक संपत्ती नव्हे, ती जबाबदारी असते. एका पिढीकडून दुसऱ्या नव्या पिढीला सोपवलेली. राधाने ती योग्यता सिद्ध केली म्हणून तिला घराण्याचा दागिना मान आईने दिला. बाकी संपत्ती म्हणशील तर बाबांनी आधीच मला घर घेताना रक्कम दिली होती, तेव्हा आता ते घर राजूचे झाले. प्रमोदचे बोलणे खरे होते. शुभदाला आपली चूक कळली होती. मान फक्त मोठे झाल्याने मिळत नाही, तो आपल्या वागणुकीतून सिद्ध करावा लागतो आणि तिथेच ती चुकली. म्हणूनच मानाचा दागिना गमावून बसली. तुम्हाला जर आजची ही हृदयस्पर्शी अशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असंच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत बाय बाय.